गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मामृत्युञ्जवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि दशस्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय जय राम श्रीराम 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 जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। पंचदश सर्गामध्ये अद्भुत रामायणामध्ये रामचंद्रांनी आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान हनुमंताला प्रदान केल्यानंतर हनुमंत ध्यानस्थ झाले। ध्यात्वां हृदयस्थं प्राणिपत्यं मूर्धारां कृतांजलिं वायुसूतो महात्मनां पद्मासन घातलं, नासाग्री दृष्टी केली आणि करांजली अशी करून नासाग्री दृष्टी झाल्यानंतर महात्माच्या स्वरूपामध्ये ओंकारमुच्चतम हनुमंताने ओंकार ओढला। देवमंतं शरीरनिहतं गुह्यमां राममाहात्म्यं कंठशक्तिं सदानंदमुख्यं श्रीराम शब्दम आणि राम शब्दाचा उच्चार करायला सुरुवात केली। राम राम आणि ध्यानस्थ होऊन गेले। ज्याप्रमाणे ओंकार शब्दानं ध्यानस्थ होता येतं त्याप्रमाणे राम शब्दानं सुद्धा ध्यानस्थ होता येतं। हृदय गुहेमध्ये देवाला रामाला प्रगट करून टाकलं। राम राम
आणि पूर्ण आनंदमय तन्मय होऊन ब्रह्ममय वचनानं रामाची स्तुती सुरू झाली. काय म्हणतात ते बघा आता हनुमंतराय. त्वमेव कवशं पुराण प्राणेश्वरं राममन्तं योगिनां नमामि सर्वान्तर्यामी प्रविष्टं प्रचेषां ब्रह्ममयं पवित्रं पश्यन्ति त्वामुनयो ब्रह्मयोनिं दातास्तातां विमलं. हे भगवान, आपण एक ईश पुराण परमेश्वर आहात. आपण अनंत योग श्रीराम शब्दामध्ये स्थिर झालेले आहात. आपण पवित्रमय ब्रह्ममय अशा आपल्या स्वरूपाला मी नमस्कार करतो. ब्रह्मयोनीमध्ये जे मुनी आपलं विमल स्वरूप आत्म्यामध्ये ते स्थिर झालेले असे मुनी, त्या मुनींचं स्मरण करून मी आपलं स्मरण करतो. कारण ज्यांनी आपल्या हृदयामध्ये तुम्हाला धारण केलेलं आहे अशांचं स्मरण करून तुमचं स्मरण करतो. म्हणजे आधी संतांचं स्मरण, ऋषीचं स्मरण आणि मग रामाचं स्मरण. आपण साऱ्या जगाला उत्पन्न केलं आहे. आपण सर्वात्मा आहे. आपण सृष्टीचे अणु आणि परमाणु आहात. आपण संत महात्म्यांचे स्मुक्षातले स्मुक्ष महान महान आहे. हिरण्यगर्भो जगदात्मा त्वयं धीजायते पुरुष पुराणः सा जयमानं भवतं दृष्टो यथा विधिनां सकलसृजयम्. आपण जगताचे हिरण्यगर्भ आहात. आपण अंतरात्मा आहात. आपण पुराण पुरुष आहात. संपूर्ण जगाला आपण उत्पन्न करणारे आहात. आपल्यापासून जग उत्पन्न झालं आहे ते विराट आहे. संपूर्ण जगतामध्ये उत्पन्न करणारं विधान उत्पन्न झालं आहे. वेदवेत्तो सकलं सांप्रतं संस्थितिं लभते पश्यामि त्वां जगतं हेतुं हृदयस्य समिष्टनाम. आपण सगळे वेद उत्पन्न केलेले आहे. आपण वेदाची आतली स्थिती आहात. आपण जगताचा हेतू पाहायला आहे. तुम्ही माझ्या हृदयामध्ये स्थित व्हा. हनुमंतराय रामाला सांगताय. आपण ब्रह्मांड फिरवणारे आहात. आपण जगताचे नाथ आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण योग्यांचेही परमात्मा आहे. आपलं नित्य मी ध्यान करतो. आपण प्रकाशमय आहात. आपण आदि मध्य अनंत आहात. आपण सर्वात्मा आहात. आपण संमिश्रण ब्रह्मानंद आहात. म्हणून मी आपला अनुभव करतो. ओंकार वाचको मुक्तबीजं तमक्षरं प्रकृतिं गूढं सांप्रयं त्वं भवतां स्वप्रकाशः. ओंकार रूपी आपलं वाचक हे मुक्तीचं बीज आहे. ओंकार शब्द जो आहे तो मुक्तीचं बीज आहे. आणि आपलं राम नाम त्याहीपेक्षा श्रेष्ठ. असं आहे, आपल्याला मिळालेल्या मंत्रावर आपला विश्वास नसतो. आपल्याला वाटतं दुसरा पॉवरफुल आहे, तो दुसरा पॉवरफुल आहे, त्यामुळे तो घोटाळा होतो. आपल्याला जो ईश्वराचा मंत्र मिळाला आहे त्याच्यापेक्षा जगात श्रेष्ठ कणी कारण तो आपला आहे ना. नकटा बेटा पेट का आणि खोटा पैसा गाठ का. कसं आहे, दुसऱ्याच्या खिच्यामध्ये 10,000 रुपये तुमच्या काय कामाचे. तुमच्या खिच्यामध्ये जे 5,000 तेच तुमचे. असं आहे. आपल्या या
संस्कृतीमध्ये असं आहे, आपल्याजवळ जे असतं ना त्याचं महत्त्वच राहत नाही आपल्याला. आपल्याजवळ जे असतं त्याचं महत्त्वच असतं. आज संध्याकाळी एक आजी आल्या, ज्योतिषाचं काम चालू होतं. त्यांनी ज्योतिषाचा प्रश्न विचारला आणि बाबांच्या त्या तिकडच्या फोटोकडे ते असं टक लावून पाहत. म्हटलं काय आजी, तुम्हाला तुमच्या गुरुची आठवण झाली का? म्हणून महाराज तुम्ही कसं ओळखलं? यांच्यासारखेच माझे गुरु आहे. म्हटलं तुमच्या गुरुचं नाव सांगू? कवीश्वर महाराज. त्या ज्या उठल्या, मी तिथे बसलेलो, त्यांनी माझे दोन्ही हात धरून गेले. कसं काय ओळखलं? म्हणजे मी इथे पहिल्यांदाच प्रथम आली आणि तुम्ही माझ्या गुरुचं नाव ओळखून. म्हटलं तुमचे गुरु माझे गुरु एकच आहे ना. तुमचे गुरु आणि माझे गुरु एकच आहे. त्या आजीला इतका काही आनंद झाला, कारण आपल्या बाबांचा चेहरा आणि कवीश्वर महाराजांचा चेहरा समान होता, सारखा होता. माझ्या लक्षात होतं ते. म्हणजे एवढा फरक पडतो. गुरुचं म्हटलं की माणसाला केवढा आनंद होतो. नाही तर काही लोक गुरु करून सोडून देतात. म्हणून समर्थाने म्हटलंय, अज्ञान लोकांना अडक्याला 3 गुरु. अडक्याला 3 गुरु. अरे हल्ली जे गुरुत्व आलंय ना ते पैशावर आलंय. आणि पैशाहीपेक्षा अवडंबर जास्त आहे. गुरुतत्वाला अवडंबर नाही आहे, कारण ते निर्विकार आहे. जिथे अवडंबर आहे तिथे विकार आहे. आकार उकार मकार विकार काही नाही. म्हणून ओंकारवाचकम मुक्तिबीजम अक्षरम प्रकृती गूढ रूपम. महाराज, आपलं राम नाम जे आहे ते सत्याचं स्वरूप आहे आणि ते स्वयंप्रकाशित आहे. कारण ते जर स्वयं नसतं तर शंकरानं राम शब्द जवळ ठेवून घेतला नसता. शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरम पुंसा महापातक नाशक. म्हणून आपण सगळ्या देवतांच्या अंतरात्मे आहात. आपण एक रूपी बोधित आहात. तुम्हाला जाणण्याकरता मी शरण आलेलो आहे. मला शांती प्रदान करा. भवानीपती म्हणजे भगवान शंकर, भवानीपती आणि माझी तेज राशीचं विश्व परमेष्ठ असं आत्मानंद तुमच्या रामनामाने घेत असतात. भवानीपती म्हणजे शंकर, हे त्यांचा आत्मानंद तुमच्या रामनामाने घेतात. आणि त्यामुळं सर्व देव या विश्वनाथाला भजतात. आपण अखिल विश्वनाथाचे पालन करते आहात. म्हणजे शंकराचं पालन तुम्ही करतात. हे राम, आपण परमप्राणदाता आहात. आपण हरिमित्र आहात. आणि त्यामुळं आपण चंद्रमा, अनल, चेतकम, धाता, आदिती अनेक रूपांमध्ये आपण आहात. आपण अक्षर जाणण्यास योग्य आहात. आपण जगताचे परमनिधान आहात. आपण अविनाशी आहात. आपण शाश्वत आहात. आपण धर्म आहात. आपण सनातन उत्तम पुरुष आहात. कोण स्तुती करताय? हनुमंतराय. कोणाची? रामांची. आपण विष्णू चतुरानन आहात. आपण भगवान रुद्र ईश्वर आहात. आपण विश्वाची नाभी प्रकृती आणि प्रतिष्ठा आहात. आपण परमेश्वर आहात. आपण पुराण पुरुष आहात. आपण सूर्यवर्ण
तम चिन्मय मात्र आहात, आपण खम ब्रह्म आहात, आपण प्रकृती आणि निर्गुण आहात. म्हणजे प्रकृती पण आहात आणि निर्गुण पण आहात. आपण योगेश्वर आहात, आपण शक्तिपरायण आहात, आपण ब्रह्मतनू पवित्र आहात, आपण शरणांगताचं रक्षण करणारे आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. हे भूपते माझं रक्षण करा. आपल्या चरणकमलाचं स्मरण केल्यानं संसार बीज नष्ट पावतं. माझं मन संयमित करा आणि मला एकच राम नाम रस गोड वाटू द्या. इतर रसाची माझ्या मनामध्ये इच्छा आकांक्षा निर्माण होऊ देऊ नका. संसाराची उत्पत्ती कारण आपण सगळे आहात. म्हणून मी आपल्याला नमस्कार करतो. हे राम, आपण अग्निरूप आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. भगवान राम लक्ष्मणासहित माझ्या हृदयामध्ये तुम्ही लपून राहा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा. आणि मग मला तुमच्या सन्मुख राहू द्या. वायुपुत्राचं वचन ऐकल्यावर राम गंभीर वचनाने म्हणाले, हे हनुमते, तू केलेली स्तुती जो कोणी करेल तो परमं गती, तो परमगतीला जाईल. हे हनुमंता, तू स्थिर हो आणि जगाच्या उपयुक्त कार्य करो. आता इथून ते कार्य करायचं आहे हनुमंताला, ते जगताच्या उपयुक्त करायचं आहे. आता बघा काय घडलंय, घडून आलेलं आहे. सीतेचं हरण झालंय. राम लक्ष्मण वनामध्ये आले. हनुमंताची आणि रामाची भेट झाली आहे आणि राम हे हनुमंताच्या हृदयात गेले आहेत. हनुमंताने रामांची स्तुती केलेली आहे आणि राम हनुमंताच्या हृदयात जाऊन जगाचं रामकार्य करत आहे. आता जगातलं रामकार्य म्हणजे काय? अहंकार म्हणजे रावण. अहंकारानं ग्रासलेली बुद्धी, मी आणि माझं, ग्रासलेली बुद्धी, मी आणि माझं, मी सगळं जग आहे, असा ज्याचा अहंकार आहे तो रावण. त्या रावणाची लंका हनुमंताला जाळायची आहे. लंका कशाची होती? सोन्याची. सोनं जळत नाही, आगरी लागल्यावर शुद्ध होतं. मग उपासनेनं आपलं शरीर शुद्ध करायचं आहे. या शरीरामध्ये 24 तत्व आणि अहंकार रूपी तत्व जे आहे ते रावण आहे. ज्या वेळेला हनुमंतराय लंका जाळतील म्हणजे उपासनेनं आपल्याला वैराग्य प्राप्त होईल आणि प्राप्त झालेलं वैराग्य काय करेल तर अहंकाराला विद्रूप करेल. अहंकार जात नाही. रावणाची हनुमंताने काय केली? विद्रूप केलाय त्याला, दाढी जाळली. अहंकार जात नाही, या शरीरात राहत असतो, त्याला फक्त विद्रूप करायचं आहे, अपमानित करायचं आहे. म्हणून अहंभाव रावण निवटोनी शब्द आलाय आरतीमध्ये. अहंभाव रावण निवटोनी, हा जो अहंभाव आहे त्याला अपमानित करा, कारण त्याला गर्वभार आहे. मग आता आणि हनुमंत समुद्र ओलांडून जाणार आहे. मनुष्याला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञानानं तो भवसागर तरून जातो.
आता षोडश सर्ग. रामाने हनुमंताला पुन्हा सांगितलं की हे महावीरा, दुरात्मा रावणानं आमची भार्या हरण केलेली आहे. हे वानरश्रेष्ठा, तू आणि सुग्रीव आमची आता मित्रता घडवा. तुझ्याशी आमची मित्रता झाली आहे, पण तू सुग्रीवाचा मंत्री आहे. सुग्रीव, सुग्रीव म्हणजे चांगला कंठ. तुम्हाला जर ईश्वरानं चांगली मधुर वाणी दिली असेल, कंठ दिला असेल, तर त्या मधुर कंठाकडून तुम्ही रामाचं गुणगान करा. अनेक संत आपल्या इंद्रियांकडून ईश्वराचं गुणान वर्णन करून घेतात. म्हणून तुमच्याशी माझी मित्रता झाली आहे. हसित्वाम मधुरो वीरवानरो भृताम. अशा प्रकारे वीर हनुमंताला हसू आलंय. का हसू आलं? की माझं काम तुम्ही करा. आता देवाचं काम कोण करणार आहे का? देवाचं काम देवच करतो. हसले अंगान. हे महाभाग, माझी भार्या रावणानं हरण केली आहे असं म्हटल्यावर हसले. आता त्यांना जर अंतस्थ रामायण करून गेल्यावर ही सगळी मायेची लीला आहे हे आधी सांगून टाकलं, मग त्यांना कशाला दुःख होईल? कळून गेलं त्यांना. अजूनही लोक म्हणतात ना, रामानं सुद्धा सत्यकर्ता सीतेला वनवासात पाठवलं का नाही? राम सुद्धा सत्यव्रत आहे. म्हणून काय आहे, शाब्दिक गोष्टी ऐकून लोक ज्ञानी होऊ शकत नाही. तात्विक गोष्टी ऐकल्या पाहिजे. जोपर्यंत तात्विक गोष्टी ऐकत नाही तोपर्यंत रामायण महाभारत कोणताही ग्रंथ लक्षात नाही येणार. वीरते करता भगवद्गीता कोणाला नकोशी आहे? कोणाला असं वाटत नाही की आपला मुलगा असा धीर गंभीर जीवनात व्हावा? कोणाला असं वाटतं आपला मुलगा भित्रा असावा? मग मुलाला भगवद्गीता शिकवली पाहिजे. परराष्ट्रातले लोक पारशी भाषेमध्ये, यवन भाषेमध्ये गीता छापून शाळेत सुरू करून दिली. कारण धैर्य देणारं ज्ञान आहे ते. गीतेचं ज्ञान कसं आहे? धैर्य देतं. काल सांगितलं ना मी की ज्या वेळेला वामना भगवान जन्माला आले तेव्हा अदितीला किती आनंद झाला. आणि लगेच म्हणजे मी चाललो भिक्षा मागायला, तर चाललोच गेलो. पण ते किती आनंद झाल्यावर लगेच किती दुःख झालं. मग देवांच्या मातेमध्ये सुद्धा सुखदुःख समोर आहे, तर आपल्या जीवनामध्ये सुखदुःख तर निर्माण होणारच आहे. मग तिथे भगवद्गीता काय देते? आपल्याला धैर्य देते. म्हणून ज्याला असं वाटत असेल आपला मुलगा गुणवान व्हावा, ज्ञानवान व्हावा, त्याला भगवद्गीतेचं पोषण दिलंच पाहिजे. भगवद्गीता वाचून चालत नाही, ऐकावी लागते. ती ऐकावीच लागते. श्लोक पाठ करून सुद्धा नाही उपयोग आहे. असं आहे. जसं आजच्या काळात पहा तुम्ही, लोक इतके हुशार झाले, कोणाची भानगड मोडणार नाही, पण ते भानगड कशी करता येईल लगेच मोबाईलमध्ये असं करून जातं. म्हणून पहा जगात सगळीकडे व्हिडिओ येतात, मारामारीचे, ठोकाठोक्याचे, सगळेचे सगळे. एवढंच नाही, आता कॅमेरे लावले आहे त्याच्यामध्ये सुद्धा येतात. तर तुम्ही त्याचा उपयोग काही केला पाहिजे ना.
त्याचा जर उपयोगच झाला नाही तर मग काय होईल? तसा भगवद्गीतेचा उपयोग झाला पाहिजे. धैर्य आलं पाहिजे, शौर्य आलं पाहिजे, स्वामित्वपणा आला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की रावणानं हरण केलेली आहे सीता, तिला शोधण्याकरता तुमची मला मदत लागणार आहे. परत हसले हनुमान. आता आपण काय मदत करणार आहे देवाला? असं म्हटल्याबरोबर अंतरात्मा प्रसन्न हनुमान शीघ्रतापूर्वक आपल्या वीरांना जागृत करायला ओढून गेलं की आता देवासमोर जास्त बोललं न बोललेलं न थांबलेलं बरं, आपण कामाला लागून गेलं पाहिजे. मारुतीराय असं नाही म्हणाले की राम माझी मजा घेत आहे. नाही तर हल्ली लोक ज्ञान सांगावतं तर आमची मजा घेतो असं कुठून बोलतात काय. बऱ्याच लोकांना प्रवचन हे आपल्याला टोचून बोलतं असं वाटतं, कारण संसारातले उदाहरणं बोचतातच माणसाला. ते आपल्याला एक कथा होती बा, बुडबुड घागरीवरचे डोंगरी ज्याने खीर खाल्ली असेल तर सगळ्यांचे नंबर लागून जायचा, फक्त मांजरच ती काही उभे राहायला तयार होते कारण तिनेच खाल्लेली असते ती. तसं आहे ते. जो चुकलेला असतो त्याला त्या प्रवचनामधला मुद्दा बरोबर त्यालाच बसतो तो. असं आहे. त्याप्रमाणे सुग्रीवाला हनुमंतानं सांगितलं, द्वौ दृष्टान पुरुषो सुग्रीवो वानरोत्तमाम बलिनाम जितं प्राप्तो रुमां श्रियम. हे सुग्रीवा, ते जे दोन पुरुष त्यांचा परिचय घ्यायला मला तू पाठवलं होतं, त्या दोन पुरुषांचा परिचय एवढाच आहे, जसा तू तुझ्या स्त्रीने आणि द्रव्याने वंचित झालाय तसे त्यातला एक पुरुष स्वतःच्या स्त्रीने वंचित झालाय. तुमच्या दोघांची मैत्री करायची आहे, तुम्ही दोन्ही समदुःखी आहात. समदुःखी आहात. तुझी संपत्ती आणि पत्नी गेलेली आहे, त्यांची फक्त पत्नीच गेली आहे, कारण त्यांना संपत्तीची गरज नाही आहे. त्यांना संपत्तीची गरज नाही आहे. तुला मात्र संपत्ती आणि स्त्रीची गरज आहे. म्हणून तुमच्या दोघांची मला मित्रता करायची आहे. राम ते सख्यम चक्रेण रामेण दृष्टताम. पहा, तू इथूनच रामाला पहा, अरे इतके सुंदर आहे म्हणे कसे आहे, रामम राजीव लोचनम. हे डोळे ते इतके सुंदर आहे की पाहतच राहावं. म्हणून त्यावेळेस तू आता असं कर, त्यांना पर्वत चढायला लावू नको, आपण सगळेचे सगळे जाण त्यांना आपल्या ठिकाणावर घेऊन या. असं नको उभं राहू, माझ्याशी मित्रता करायची तर इकडे या. तर झाले इकडून राम आणि तिकडून सुग्रीव, मध्यस्थी कोणी गेली, हनुमंताला. ते हनुमंताला काय लागत होतं, खांद्यावर बसून तर तेव्हाच घेऊन गेले असते ते दोघांना. उतरवलंय सुग्रीवाला. नळ नीळ जांबूवंत आणि हनुमंत भराभर उतरता. बरं त्यांना उतरायला काय वेळ लागतो, भरकन. रामाला असं भरकन नाही चालता येणार, मानवाप्रमाणे चालावं लागेल. अवतार मानवाचा आहे. नाहीतर असे राम समुद्र तरून गेले असते आदंतरीत. पण नाही, मानवाला आदंतरीत जाता येत, कोणाचा तरी आधार घेऊन जावं. जन्मभर माणसाला दुसऱ्याचा आधार लागतो. जन्मल्याबरोबर आईचा, तरुणपणी पत्नीचा, म्हातारपणी पोरांचा.
कशा अंगावर येतं ते म्हातारपणी असं आहे ते. म्हणून जे पत्नी पत्नींपासून मुलं लांब राहतात ना ते खरे सुखी आहे. आपण म्हणतो काय करायचं काही झालं तर काय होणार आहे. ते जवळ असल्यावर काही मोती टाकतील तोंडात. ज्यांच्यापासून दूर आहे प्रजा ते सुखी आहे. झोपण्यापूर्वी एक विचार येतो की काय करत असतील, झोप लागली की गेलं डोक्यातून. घरी असलं तर अजून उठले नाही, त्यांना जायचं सकाळी बेल लावून पाहत नाही, इतक्या वेळ काय सिनेमा पाहता, इतक्या वेळ काय मोबाईल खेळता झोपार आहे. म्हणजे किती बडबड करावं लागतं. जवळ नसले तर बरं ते इतके लबाड असतात आपल्याला झोपलेलं दाखवताना अंथरुणात मोबाईल पाहता. बरं त्यांना कळत नाही ते लाईट दिसतो ना त्याचा बाहेर. म्हणजे इतका अधीन होऊन गेला मनुष्य यंत्राच्या की भूतो न भविष्य चैत पडत नाही लोकांना. तिथे गाडीवर उभे राहतात ना तरी तेवढ्या वेळात ते असं आहे. म्हणून ते म्हणतात वालीला मारण्याकरता सुग्रीवा रघुनंदनाच्या जवळ आपल्याला जावं. देश देशांतर फिरून आलेले ते. म्हणजे त्यांचं जन्मस्थान अयोध्या आणि आपल्या लंकेकडे येत आहे ते. हनुमान, अंगद, राम, लक्ष्मण आणि सुग्रीव हे सागराच्या तटापर्यंत आले आणि सागराला वारंवार त्या लाटा पाहून लंकेच्या निकट जाण्याचा उपायाचा विचार करू लागले. रामस्य वचनं श्रुत्वा समुद्रं प्रालक्ष्मणां सिंधोसगामत्तं यथा दशतीं वानरः. रामाचं वचन ऐकल्यावर लक्ष्मण म्हणाला, महाराज हा समुद्र समजतो काय? तुम्ही आलेले सुद्धा याला दिसत नाही. राम हसले. ते म्हणाले आपण मानव रूपात चालतो आहे, आपल्याला त्याने ओळखावं असं आपल्या विचारात यायला त्याला विनंती करू. लागलं तर तिथे आपण सत्याग्रह करू. फळं खायचं नाही, अन्न तर खायचंच नव्हतं. म्हणून रामाने 3 दिवस फळांचा पाण्याचा त्याग करून तिथे बसले. आता तरी प्रसन्न होईला, पण तो समुद्र काही प्रसन्न होईना. मग काढला आपला क्षत्रिय बाण. लातो के देव, आज कोणीतरी मुख्यमंत्री म्हणाला आहे, लातो के भूतो असं शब्द. म्हणून ते म्हणतात सागर आदेश दिला आणि सांगितलं की मला तुला शुष्क करायला वेळ लागणार नाही, पण जीवजंतूंचे हाल होतील म्हणून तुला शुष्क करत नाही आहे. म्हणून समुद्रामध्ये असलेले जीवजंतू समुद्राला वाळून टाकल्यावर काय होईल? नाश होईल. मी जगाचा नाश करण्याकरता अवतार धारण केलेला नाही. म्हणून केव्हाही नाश न होता, विघ्न न येता कार्य केलं पाहिजे. जसा शेतकरी शेतामधलं तण पिकाला धक्का न लावता काढत असतो. काय असतं त्याच्या खुरपीला वरती असं एक टोक असतं, तो फक्त त्या तणाला लावत जातं. असं जर वेडं वाकडं लावलं तर बरेच पिकं तर लंबे होते, पण तो लागू देत नाही. असं आहे. आता म्हणे तण जाळं तर हे टाका लिक्विड. अरे ते त्याने जमीन खराब होईल ना.
तुम्ही कुठले ॲसिड टाकलं तर त्याच्याने काय होईल? जास्ती ॲसिड टाकलं तर कपडा सुद्धा जळून जातो. म्हणून आपली जी अवजार आहे पूर्वीची, याच्यामध्ये कौशल्य आहे. सोनं गरम करतो, नळीने फुगतो, पण तेवढ्याच बारीक कलेनं त्याला खेळत असतो. म्हणजे कला आहे. एकूण जगात कला किती? 64 कला आहे. लक्ष्मणा, आता कलेनं आणि आकलेनं या समुद्राला जागृत करू आपण. कलेनं आणि आकलेनं. जगात ज्यांना अक्कल आहे तेच सगळे कामं करू शकतात. म्हणून ज्याला काम जमत नाही त्याला आपण बेअक्कल असं म्हणतो. म्हणून महान आश्चर्य असं की हे सगळे वानर गोळा झाले आणि संपूर्ण लोक चराचर अहंकारामध्ये गेलं. ऋषी लोक आले. ऋषी लोकांनी रामाला स्वस्ती वाचन करवलं. तिथे समुद्राच्या काठावर आले आणि रामाला आशीर्वाद दिलाय. शांत. आपल्याला जगताचं कार्य करायचं आहे. तुम्हाला आशीर्वाद द्यायला आम्ही इथे आलेलो आहे. इथे आधी तुमच्या आराध्य देवतेची स्थापना करा आणि मग विचार करा. म्हणून शंकराची स्थापना करवलेली आहे. काशीला हनुमंताला पाठवलंय. काशी विश्वनाथ आणायला आणि तिथे अनुष्ठान केलंय. आणि माझे ईश्वर आहे म्हणून स्वतःचं नाव आणि शंकराचं नाव एकत्र करून लागला रामेश्वर. हा आता 1000 वर्ष आपण तुम्ही ऐकलंच असेल गोष्ट. 1000 वर्षापूर्वी सोरटी सोमनाथाच्या लिंगावर प्रादुर्भाव झाला. तुम्ही तिकडे छोटं लिंग पाहिलं असेल. त्याच्यातून अशा कला निर्माण व्हायच्या. तलवारीने जेव्हा उडवायचे त्याला ते गधनी. तर त्यावेळच्या विद्वान लोकांनी ते सगळं गोळा करून दक्षिणेकडे घेऊन गेले, इकडे उत्तरेकडून. आणि त्याचं कैक वर्ष उपासना करून लिंग तयार केलं. आणि जयेंद्र सरस्वतीचे गुरु होते चंद्रशेखर स्वामी. त्यांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं की ज्या वेळेला राम मंदिर होईल त्यावेळेला हे लिंग आपोआप तयार होऊन जाईल. ते झालं. आणि हे 100 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं. श्री नावाचे एक स्वामी असतील दक्षिणेकडे, त्यांच्या ताब्यात द्यायचं. आता परवा त्यांच्या ताब्यात दिलं ते लिंग. आणि काल ते दिल्लीला होते ते लिंग घेऊन. आता दिल्लीपासून सगळ्या 12 ज्योतिर्लिंगावर ते जाऊन फिरतील ते लिंग घेऊन. आणि शेवटी सोरटी सोमनाथावर ते लिंग स्थापन करतात. किती वर्षाने स्थापन होत आहे ते? 1000 वर्ष. काल दिल्लीच्या याच्यामध्ये लाखो लोक होते कार्यक्रमाला. कारण काय? सांगितलेलंच होतं असं चंद्रशेखर स्वामी सांगितलं. चंद्रशेखर शंकराचार्य दक्षिणेकडचे यांनी ते 3 याचं ध्वज जे आहे सर्वधर्म समभाव यांनी ठरवून दिलं होतं. समभाव करायचं तर सगळं सारखं करावं लागेल म्हणजे असं करा. म्हणून भूत समूहांनी स्वस्ती करवलं. राम लक्ष्मणांना आशीर्वाद दिलं. आणि तुम्ही या शंकराची आराधना केल्यावर तुमची सीता सहज योगाने तुम्हाला मिळेल, प्राप्त होईल असा आशीर्वाद कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना मागती कृपपाव शरण पडिला, काही कळे सारीने औषध लावून फार सोपं.